जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण क्रिकेटचा लोगो तयार केला आहे। म्हणजे तुम्ही तो लोगो तुमच्या जर्सीवर पण छापू शकता किंवा तुम्ही कुठे पण तो लोगो डीपीला व्हॉट्सअपला कुठे पण अपलोड करू शकता। म्हणजे तुमची जी क्रिकेट टीम आहे त्यासाठी आपण लोगो तयार केला। तर लोगो कसा आवडला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग व बॅनर एडिटिंग असं लोगो एडिटिंगवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे लोगो तयार करण्यासाठी, एक झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन आणि पिक्सेल लॅब। तर या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही लोगो डाउनलोड करून म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर आपण मटेरियलमध्ये एक झिप फाईल दिली आहे, ते झिप फाईल ची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून ते झिप फाईल डाउनलोड करून घ्यायचं। त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट क्लिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। तर ओकेवरती क्लिक करायचं। त्यानंतर काही अशा प्रकारे आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे। तर क्रिकेट लोगो नावाचं फोल्डर ओपन झालं आहे, त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता आपला असा लोगो ओपन झालेला आहे। इथून तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आता छत्रपती क्रिकेट लिहिलं आहे, इथे तुम्ही दुसरं पण काही नाव टाकू शकता। फॉर एक्झाम्पल मी इथे दुसरं नाव टाकून बघतो। ओके, तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचं नाव चेंज झालं आहे। आता तुमच्या गावाचं नाव जर टाकायचं असेल लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथे चेंज करायचं आहे। इथे तुम्ही दुसरं नाव पण टाकू शकता। तर ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता त्यानंतर हे लेअर आता थोडीशी सरकलेली आहे। तर इथे पोझिशन ऑप्शनवरती क्लिक करून लेअर प्रॉपर असे सेंटरला ॲडजस्ट करायचे। जर तुमचं टेक्स्ट बाहेर जात असलं तरी तर सेंटरला बरोबर असं म्हणजे टेक्स्टची साईज कमी करायची आणि बरोबर प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर असा आपला लोगो तयार झाला आहे मित्रांनो। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपला जो लोगो आहे तो डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तुम्ही हा लोगो तुमच्या टी-शर्टवरती पण छापू शकता, कुठून पण प्रिंट पण काढू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।